लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात। मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता। लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदिती तटकरे। ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय। ई-केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। शासनानं 1,66,00,000 लाभार्थ्यांची यादी अंतिम केलेली आहे। सुमारे 66 लाख जणांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा आर्थिक मदतीचा हप्ता जमा करण्यात आलाय। सर्व अपात्र लोकांसह डेटाबेसमध्ये आढळलेल्या पुरुष लाभार्थ्यांना सुद्धा यादीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे। यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारनं करून ठेवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही। मात्र
14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. जवळपास त्याची संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. जून महिन्याचा हप्ता मागील जुलै महिन्यामध्ये जमा झालेला असेल, तुमचा जून महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुमचा हा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. परंतु
हा जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी देखील त्याच्याबद्दलचा वाटपाचा GR अजून देखील आलेला नाही. आतापर्यंत आपण जर बघितलं तर त्या महिन्यामध्येच त्या महिन्याचा लाभ देण्यासाठीचा GR येत असतो. मात्र यावेळेस या ठिकाणी लेट झालेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर रक्षाबंधन आहे, या संदर्भात मग जूनचा हप्ता दिल्यानंतर आता जुलैचा राहिलेला आणि चालू महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींसाठी दिला जाऊ शकतो, तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र अजून तशी घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तसा निर्णय झाल्यास लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते रक्षाबंधनाच्या निमित्तानं गिफ्ट म्हणून सरकारने द्यावेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा जुलै महिन्याचा हप्ता भेटणं. त्यासोबत अजून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. अंतिम यादी जाहीर. आता लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जुलै महिन्याचा कधी येणार त्याची ही माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत EKYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी न्यूजमध्ये या ठिकाणी ही माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने EKYC आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली आहे. या यादीमध्ये 1,66,00,000 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये थेट DBT द्वारे मदतीने या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जी आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस याच पद्धतीने पैसे जमा होतात तुमच्या अकाउंटला. तसे ह्या लाडक्या बहिणींना, एवढ्या लाडक्या बहिणींना सतत जमा होत राहणार आहेत. तर बघा, तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज EKYC मुळे अपूर्ण असल्यामुळं किंवा पडताळणी रखडलेली असल्यामुळे लाभ मिळू शकला नव्हता. मात्र आता बघा, EKYC प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करतायत. यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील माहिती दिलेली आहे की याबद्दलचा निर्णय आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची मुदत वाढवायची की नाही त्याच्याबद्दलचा मात्र अजून कुठलीही मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. सध्या EKYC तुमची बंद आहे. तर आता मात्र अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते खात्यात येण्याचा मार्ग लाडक्या बहिणींचा सध्या मोकळा झालेला आहे. महिला व बालविकास विभागाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेमध्ये 66 लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आल्याचं देखील म्हटलेलं आहे. यामध्ये EKYC पूर्ण न केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेले अर्ज तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे असं देखील म्हटलं आहे. पडताळणी दरम्यान अर्जदार सरकारी कर्मचारी आहेत का, आयकर भरतात का किंवा इतर सरकारी योजनेमधून समान प्रकारचा लाभ घेत आहेत का याची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच डेटाबेसमध्ये चुकीने समाविष्ट झालेल्या पुरुष लाभार्थ्यांनाही योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री यांनी याबद्दलची माहिती सांगितलेली आहे की EKYC आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झाली आहे. अंतिम लाभार्थी डेटाबेस तयार करण्यात आला आहे. जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून यापुढचे सर्व हप्ते देखील याच अंतिम यादीमध्ये जे पात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्या आधारे, त्या यादीच्या आधारे दिले जाणार आहेत असं म्हटलेलं आहे. तर मग जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार? तर पहा, या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे यानुसार 12 ते 15 ऑगस्ट आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत त्याची तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहतात. मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. जसं की जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये जमा झाला. आता जुलै महिना पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणींनी वाट पाहिली, मात्र त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. तर मग प्रत्येक वेळेस काय होत आहे, त्या महिन्यामध्ये पैसे न जमा होता पुढच्या महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर म्हणजे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत हे पैसे जे आहेत ते जमा होताना दिसतात. त्याच्यामुळे सरकारने प्रत्येक महिन्याची या ठिकाणी 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही. 1 ते 30 तारखेपर्यंत वेळेवरती पैसे जमा झाल्यास लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो. तर तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल.